जय गजानन जयतो संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्या गीरवाणवाणी नावाच्या युट्यूब चॅनलवर आपण ही सर्व मालिका पाहत आहात, हे चॅनल या प्रकारचं म्हणजे संस्कृत साहित्याचं मराठीत रसग्रहण करणारं सर्वप्रथम आणि आपल्याला अभिमान वाटेल अशी गोष्ट आजपर्यंतचं एकमेव युट्यूब चॅनल आहे. या युट्यूब चॅनलवर या मालिकेच्या निमित्ताने अनेक नवीन लोक जुळले, त्यांच्याकरता म्हणून मुद्दाम काही गोष्टी सांगतो. पहिली महत्वाची गोष्ट की याच्यावर आपण आजपर्यंत अनेक उपक्रम घेतलेले आहेत. म्हणजे जशी ही निरूपण मालिका चालू आहे अशाच स्वरूपात पूर्वी नीतिशतकम, मेघदूतम, अभिज्ञान शाकुंतलम, स्वप्न वासव दत्तम, वेदांत सार, अवधूत यदू संवाद म्हणजे भारतीय स्वयंशिक्षा पद्धती अशा वेगवेगळ्या 6 निरूपण मालिका या चॅनलवर आपल्याला उपलब्ध आहेत. जे नव्याने जुळलेले असतील त्यांना मी मुद्दाम आवाहन करतो की या सर्व मालिकांचा देखील आपण असाच आस्वाद घ्यावा. आज हे का सांगतोय ते यापूर्वी आपण जी मालिका घेतली आहे त्यामध्ये एक मालिका आहे वेदांत सार. या वेदांत सार मालिकेमध्ये आपण जो विषय आज मला आपल्या समोर मांडायचा आहे, निरूपणकार सुभाषितकार आपल्या समोर जे ठेवतायत त्या सुभाषितकारांनी ठेवलेला जो विषय आहे तो विषय समजून घ्यायचा असेल तर त्या वेदांत सार मध्ये अत्यंत सविस्तर पद्धतीने आपण ज्याचं विवेचन केलं तो एक विषय इथे समजून घेणं आवश्यक आहे. कोणता विषय? त्यामध्ये सुभाषितकारांनी आता जे आपल्या समोर विषय येतोय तो विषय आधी आलेला आहे वेदांत सार मध्ये. त्या विषयाचं नाव आहे भासमान अशी अवस्था, ज्याला प्रातिभासिक सत्ता असा वेगळा वेदांताचा शब्द वापरला होता. हे संपूर्ण विश्व प्रातिभासिक आहे, याचा अर्थ भासमान आहे, वास्तव नाही असा वेदांताचा जो सिद्धांत तो सिद्धांत इथं समजून घ्यायचा आहे. कारण त्या सिद्धांताच्या निमित्ताने जे सांगायचं आहे ना ते सुभाषितकार आपल्या समोर सांगू इच्छित आहेत, म्हणून तो सिद्धांत समजून घ्यायचा. हे संपूर्ण विश्व भासमान आहे. कसं भासमान? त्यांनी वेगवेगळे दृष्टांत देऊन तो विषय स्पष्ट केलेला होता. त्यातला पहिला दृष्टांत होता की एखाद्या अंधाऱ्या जागेमध्ये, पण पूर्ण अंधारलेली नाही, अर्धवट प्रकाश आहे, अर्धवट अंधार आहे, अशी जी अवस्था, त्या अवस्थेत रस्त्यात पडलेली एखादी दोरी पाहिल्यानंतर त्या रज्जूच्या जागी आपल्याला सर्पाची जाणीव होते. आता तो सर्प आला कुठून या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. बरं, उद्या गेला कुठे असं विचारलं तर स्वाभाविक विचारता येईल, आलाच नव्हता तर गेला कुठे? केवळ भास झाला होता, वास्तविक दोरी होती, पण दोरीचं वास्तविक स्वरूप न कळल्यामुळे त्या जागी सापाची जाणीव झालेली होती आणि त्या जाणीवीने तो पाहणारा फसला होता, तो साप समजून घाबरला होता. हे जे वर्णन आहे ते समजून घ्यायचंय. अर्थात सापाच्या उदाहरणामध्ये फक्त ते नेमकेपणाने समजतं आपल्याला म्हणून उदाहरण दिलं, पण त्यामध्ये घाबरणे प्रकार होता. पुढे जे 2 उदाहरणं दिलेत ना ते आणखीन महत्वाचे आहेत. घाबरण्याचं नाही, साप दिसल्यानंतर आपण पळून जाऊ, त्यापासून दूर जाऊ. दुसरं उदाहरण देताना त्यांनी सांगितलेलं आहे शुक्ती रजत न्याय. शुक्ती म्हणजे शिंपलं, रस्त्यामध्ये पडलेलं एखादं शिंपलं असतं, त्याचा जो आतमधला चकाकणारा भाग असतो त्याच्यावर जो सूर्यप्रकाश पडलेला असेल आणि तिथून परावर्तित झालेला असेल तर आपल्याला रस्त्यात चांदीचा भास होऊ शकतो. आता लक्षात घ्या, सापाच्या भासामध्ये दूर पळण्याचा विषय होता, पण चांदीच्या भासामध्ये दूर पळण्याचा नाही तर उलट त्याच्या मागे लागण्याचा विषय असतो. मग ती प्राप्त करावी अशी वाटते, कारण ती उपयोगी गोष्ट आहे, ती आपल्या कामाची आहे असं वाटल्यामुळे स्वाभाविक ती चांदी मिळवण्यासाठी प्रयत्न असतो. म्हणून उदाहरण मुद्दाम बदलवलं, कारण पहिल्या याच्यात फक्त जाणीव व्हावी नेमकी काय परिस्थिती असते ते सांगण्याकरता सापाचं सांगितलं. दुसऱ्या चांदीच्या उदाहरणामध्ये प्राप्तीची इच्छा असते. आणि मग तिसरं उदाहरण सांगितलं मृग जल न्याय. मृगजल याचा अर्थ हरणांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, प्रामुख्याने हरणांचा विषय असल्यामुळे बाकी सगळ्याच प्राण्यांना दिसतं, तुम्हाला आम्हालाही त्याची जाणीव होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा प्रचंड लाही लाही सगळीकडे पसरलेली असते तेव्हा प्रवास करताना तुम्ही अनुभवलं असेल, रस्त्यावर मध्येच पाणी पडलंय असं दिसतं. कशामुळे दिसतं? काहीच कारण नाही तिथे. तिथे पाण्याचा थेंबही नाहीये, केवळ सूर्यकिरणांचा आणि आपल्या पाहण्याचा एक विशिष्ट कोन साधला गेला की त्याच्यानुसार आपल्याला ते पाणी जाणवतं. बरं, गंमत अशी आहे, नुसतं पाणी जाणवतं असं नाही. रस्त्यात तुम्ही घेतलेला अनुभव असेल,
पाणी दिसतं, पलीकडून येणाऱ्या वाहनाची त्या पाण्यामध्ये पडलेली प्रतिबिंबित अवस्था सुद्धा आपल्याला दिसते, आजूबाजूचे झाडं सुद्धा त्यात प्रतिबिंबित झालेली दिसतात. किती अजबही रचना लक्षात घ्या. आणि मग त्याला मृगजल का म्हटलं, तर त्याचं कारण ते पाणी समोर आहे असं समजून ते हरणं बिचारे धावत राहतात. पण पंचायत अशी आहे, एक विशिष्ट कोण हा विषय असल्यामुळे जसे जसे ते पुढे जातात पाणी पुढे तसं तसं पुढे जाणार आहे. पाणी नाहीच आहे तिथे अस्तित्वात, केवळ भास आहे. आणि मग त्या भासावर जर भुलला कोणी एखादा, ते जे मृग आहे ते जर भुलले तर त्यांची पंचायत अशी होते की अक्षरशः छातीचा भाता फुटायची वेळ येते, धावून धावून दम लागायची वेळ येते, पण पाणी सापडत नाही. का सापडत नाही? अस्तित्वातच नाही, मिळणार कुठून? मग ती जी अवस्था आहे ती वेदांत शास्त्रकार आपल्या समोर नेमकं सांगतात. आणि म्हणून 3 उदाहरणांचा हिशोब सांगितलेला होता. सापाच्या मुळे वाटणारी भीती, पण दोरीच्या ऐवजी साप दिसतो हा अनुभव आपल्याला सहज कळावा म्हणून तो पहिले उदाहरणात वापरला. दुसऱ्या याच्यात चांदीचं उदाहरण दिलं आणि तिसऱ्या याच्यामध्ये मृगजलाचं उदाहरण दिलं. आणि या माध्यमातून हे सगळं जग कसं भासमान आहे हे सांगायचा प्रयत्न केला. तुम्हाला ही सगळी गोष्ट आज प्रस्तावना स्वरूपात का, तर त्याचं उत्तर आज अन्योक्तिकार जे सांगतायत ना ते याच गोष्टीकडे सांगतायत. कारण अशा भासाच्या मागे लागलो तर आपल्याला प्राप्ती काही होण्याची शक्यता नाही, उलट आपलं नुकसानच होणार आहे, आपल्याला त्रासच होणार आहे. हेच सुभाषितकार सांगतायत जीवनामध्ये. कारण हे एवढ्या करता सांगितलं की सामान्य साहित्य म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, सुभाषित म्हणून ज्याच्याकडे पाहतो, सहज येता जाता वाचण्यासारखी गोष्ट म्हणून पाहतो, त्यात सुद्धा वेदांताचे दिव्य सिद्धांत आपल्याला सहज शब्दात सांगितलेले असतात. हे समजून घ्यायचंय. म्हणजे सुभाषित हा काहीतरी हलका फुलका विषय नाही, तर त्या माध्यमातून दिव्य सिद्धांत सुद्धा समजून घेता येतात. हे आपल्याला या निमित्ताने या मालिकेमधला आणखीन एक पैलू म्हणून समजून घ्यायचंय. आणि अशी एक सुंदर अन्योक्ती आपल्या समोर आहे, ज्याचं नाव आहे चातकान्योक्ती. तुम्ही कालही तर पाहिली होती, मागच्या भागातही तर पाहिलेली होती. त्याचं उत्तर आहे बिलकुल आहे. आपल्याला आणखीन पुढे पण येणार आहेत. एकाच विषयाकडे एकाच दृष्टिकोनातून न पाहता किती वेगवेगळ्या अंगाने पाहता येतं हे आपल्याला सुभाषितकार सांगणार आहेत. या अन्योक्तींच्या माध्यमातून कवींना ते सांगायचंय की किती वेगवेगळे अंग असू शकतात एखाद्या विषयाला, आणि मी किती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे पाहता येतं. म्हणून प्रत्येक सुभाषित नाव जरी वरती सारखं असलं, शीर्षक जरी चातकान्योक्ती असलं, तरी प्रत्येक अन्योक्ती वेगळी आहे आणि त्या अन्योक्तीतून काहीतरी एक वेगळा सिद्धांत आपल्या समोर मांडलेला आहे. तसा एक सुद्धा सिद्धांत सांगताना चातकाला उद्देशून, कारण आता त्या बाकीच्या गोष्टी आपल्याला पाठ झाल्या. जरी मी सांगितलं की सर्वत्र तसं नसलं तरी इथेही तोच भाव आहे. चातक म्हणजे एक याचकाचं प्रतीक आहे, मेघ हा एका दात्याचं प्रतीक आहे. हे सगळे जे भाव आपण पाहिलेले आहेत ते याही सुभाषितात जशाला तसेच आहेत, पण एक वेगळी दृष्टी आपल्या समोर दिलेली आहे. आणि ती दृष्टी देताना सुभाषितकार म्हणतात, अन्योक्तिकार आपल्या समोर म्हणतात, चातक धूम समूहम दृष्टवा माधाव वारिधर बुद्ध्या. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. चातकाला उद्देशून तो कवी म्हणतोय, चातक धूम समूहम, नुसता धुराचा समूह आहे. जंगलात असेल किंवा अन्यत्र कुठेतरी असेल, एखादी आग लागली, ती आग लागली की त्याचा धूर उठतो, प्रचंड मोठा काळा धूर उठलेला आहे. लांबून पाहताना एखादा ढग असावा असं वाटू शकतो. हा जो विषय आहे ते वाटणे जे आहे त्या भ्रमाचा विषय म्हणून मी आधीची सगळी प्रस्तावना आपल्या समोर ठेवली. इथं रचना सांगतायत, वारिधर बुद्ध्या. वारिधर शब्दाचा अर्थ मेघ. वारी म्हणजे जल आणि त्या जलाला जो धारण करतो तो वारिधर म्हणजे मेघ. त्या बुद्ध्या म्हणजे तशी बुद्धी करून, याचा अर्थ वास्तव नाहीये, वाटत आहे असा भास निर्माण होतोय की जणू काही एखादा मोठा मेघ आहे, तुमच्या माझ्यासारख्याला होतो. स्वाभाविक पुढचा विषय महत्वाचा आहे. तुमच्या माझ्यासारख्याला जर समजा तसा भास झाला तर आपण त्या मेघाच्या मागे धावत जाणार नाही. थोडासा विवेक आहे, हाही विषय आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय आहे ढग, आपलं काय बिघडतंय किंवा आपलं काय अडलंय त्याच्या वाचून, हा जो भाव आहे तो समजून घ्या. म्हणजे चातकाची दृष्टी आपल्याला समजेल. ज्याचं जगणं मेघावर आहे त्याला असा मेघ दिसला तो धावत सुटेल की नाही, स्वाभाविक हिशोब आहे. कारण त्याचं जगणं मेघावर अवलंबून आहे.
त्याला उद्देशून कवी म्हणतायत माधाव. मा म्हणजे नाही, नको या अर्थाने तो संस्कृतमधला शब्द आहे. मा धाव याचा अर्थ धावू नको. का? कारण उपयोग होणार नाहीये, मेघ नाहीच आहे तिथे अस्तित्वात. तू त्याच्याकडे पाहिल्यानंतर तुला मेघाचा भास झाला, त्या भासामुळे तुला असं वाटतं चला ढग आला, आता पाणी मिळेल, आणि पाणी मिळालं की आपली तृष्णा तृप्ती होईल. ही जी सगळी पुढची रचना आहे ना, ती होणार नाहीये हे सांगण्याकरता कवी सांगतायत मा धाव, धावू नकोस. चातक धूम समूहम दृष्टवा मा धाव वारिधर बुद्ध्या. त्या धुमाच्या समूहाला, त्या धुराच्या लोटाला तू ढग समजून धावू नको. काय होईल? इह ही भविष्यती. इथे हीच गोष्ट पुढे जाऊन होणार आहे. तुला जे वाटत होतं पाणी मिळेल तसं नाही होणार. उलट काय होणार? इह ही भविष्यती भवतो नयन युगादेव वारिणाम पुराहा. किती अजब रचना आहे, लक्षात घ्या. इथे काय होणार आहे त्याचं उत्तर आहे भवतो. समोरच्याला उद्देशून जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आदर देताना भवान शब्द वापरण्याची पद्धत आहे. पुल्लिंगामध्ये, स्त्रीलिंगामध्ये भवती वापरलं, त्या भवांचं इथं भवतो वापरलं. भवान याचं पुढच्या तुझ्या अशा अर्थाने षष्ठी वापरायची आहे. भवतः, भवतो इथं त्याचा विसर्गाचा ओकार झाला. भवतो हो नयन युगाद एव. नयन म्हणजे नेत्र, डोळे. युग शब्द वापरला, जोडी, दोन्ही डोळ्यातून. कारण प्रत्येकाला दोन डोळ्यांचा विषय आहे. त्या दोन्ही डोळ्यातून काय होईल? नयन युगाद एव, त्यातूनच. याचा अर्थ त्या मेघात पाणी नाहीये, कारण तो मेघच नाहीये. मग समोरचा नसलेला मेघ आणि त्यात तो धूर आहे. जवळ जितके जाल तेवढा धूरच डोळ्यात जाणार आहे. पाणी मिळण्याची तर शक्यताच नाही. उलट काय होईल? तुझ्याच डोळ्यातून पाणी वाहायला सुरुवात होईल. आणि नुसतं एकदाच आलं असं नाही. त्यांनी फार मजेदार शब्द वापरले, वारिणाम पुराहा. वारी शब्दाचं बहुवचन वापरलं, पाण्याचा पूर. पण पाण्याचा म्हणताना आपल्याला पाण्यांचा असं नाही करत, आपण पाण्याचाच म्हणतो. इथे बहुवचन वापरलं, पाण्यांचा पूर येईल. याचा अर्थ अश्रूंचे लोटच्या लोट येतील. एक अश्रुबिंदू नाही येणार, एका बिंदूपुरतं संपलं नाही, अनेक अश्रू येतील. इतके डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहतील की जणू काही त्याचा पूर आलेला आहे असं वाटायची वेळ येईल. तुझ्याच डोळ्यातून पाणी येईल. नवीन पाणी तर मिळणारच नाही, उलट शरीरात जे साठवलं होतं ते डोळ्यातून बाहेर पडेल. किती विचित्र अवस्था येईल तुझी. कशा करता अन्योक्तिकार सांगतायत आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं की त्या चातकाच्या निमित्ताने याचकाला सांगत आहेत की अरे याचका, जिथे जिथे तुला असा धूर दिसेल ना, अनेकदा लक्षात घे तो ढग नसतो, केवळ धूरच असतो. कारण अनेकांच्या जवळची संपत्ती अशीच असते, उपयोगी नसते. संपत्ती आहे, धुराचाही आकार प्रचंड आहे, धूरही व्यापलेला आहे, पण ती व्याप्ती कामाची नाहीये, उलट त्रासदायक आहे. हा जो प्रकार आहे तो समजून घ्यायचा आहे. आणि मग अनेकांच्या जवळ प्रचंड पैसा असतो, अगदी त्या पैशाचं करायचं काय हा प्रश्न असतो. इन्कम टॅक्स वाल्यांपासून वाचवायचा कसा याची समस्या असते. पण दारात एखादा याचक जर गेला ना, तर असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतील जे सहज आपल्याला त्यांच्या समोर सांगताना भेटतात की नाही सध्या नाही देऊ शकत, आत्ता जरा तंगी आहे. आश्चर्य वाटतं, अरे कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे तुझ्याजवळ, समोरचा मोजकं काही मागायला आलाय, चांगल्या कामाकरता मागायला आलाय. इथे तर चातक वापरलाय, जगणं त्याचं तुझ्यावर अवलंबून आहे, तो मागायला आला, थोडंसं मागतोय, आवश्यक नाहीये. सुभाषितातनी वर्णन करताना आणखीन एक मजेदार रचना सांगितली की चातक स्त्री चतुरान पयक्कणान याचते. मजेदार सुभाषित आहे. अर्थात सगळ्या सुभाषितात आपल्याला नाही घ्यायचंय, पण चातक 3-4 कणांना मागतो आणि मेघ काय करतो? संपूर्ण विश्व पाण्याने भरून टाकतो. किती मजेदार रचना आहे. तसा असला पाहिजे, पण त्यासाठी तो मेघ असावा लागतो, दातृत्व संपन्न असावा लागतो. इथलं जे काळेपण आहे ते केवळ दिखावा आहे, नसलेली संपत्ती केवळ दाखवायचा विचार आहे. त्या असा माणूस जर कोणी दिसला तर याचकाला सांगताना कवी म्हणताय आच्या मागं लावू नको, कारण भेटणार तर काहीच नाही, उलट तुझ्याच डोळ्यात पाणी येण्याची वेळ येईल. नेमकेपणाने कुठे आपल्याला पाहिजे असलेली गोष्ट मिळू शकते याचा विवेक न ठेवता जर नको त्या माणसाच्या मागे लागला तर जीवनात दुःखच येतं. हे सांगणारं एक सुंदर सुभाषित आपल्या समोर. अशीच एक अन्योक्ती पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जयतु संस्कृतम.